तर मित्रांनो, आज पावसाचे दिवस आहेत. पाऊस खूप जोरात पडतोय आणि बघू शकता तुम्ही इथे किती पाऊस पडतोय. कंटिन्यू पाऊस आहे. बाहेर जायचं म्हटलं तर कंटाळा येते. तर रेनकोट घालून मी बाहेर जातो. तुम्ही मला कशाकडे जातोय. तर आज मी करणार आहे कांदा भजी. पावसाच्या दिवसामध्ये थंडीगार हवा चालू आहे आणि या वातावरणामध्ये कांदा भजीची मजाच वेगळी असते. तर चला, मी आज कांदा भजी करणार आहे. घरी बेसन संपलं असल्यामुळे मी दुकानात आलो आणि पाव किलो बेसन घेतलं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस चालू आहे. गेले 3-4 दिवस पाऊस खूपच जोरात पडत आहे. जिकडं बघावं तिकडं नुसतं पाऊस, घराच्या बाहेर पडावंसं वाटत नाही सध्या. मित्रांनो, माझा एक सल्ला राहील तुम्हाला, कुठेही बाहेर फिरायला जाऊ नका, कारण पाऊस खूपच जास्त आहे. अक्षरशः चिपळूणला सुद्धा पाणी साठलेलं आहे. थोडे दिवस पाऊस थांबेपर्यंत घरीच प्लॅन करा, खाण्यापिण्याचा प्लॅन करा. तुम्हाला जे आवडते ते चांगल्या चांगल्या गोष्टी बनवा आणि मस्त राहा. बेसन घेऊन मी घरी आलो. आता मस्त भजी बनवायची तयारी करतो. कोकणातला पाऊस म्हणजे विषयच वेगळा, नादच करायचा नाही. घरी येऊन मस्त फ्रेश झालो आणि आपला मेनू तयार करायला घेतला. पाट घेतला, सुरी घेतली आणि 2 कांदे घेतले आणि पटापट कांदे कापले. कांदे कापून झाल्यावरती सर्व कापलेले कांदे एका भांड्यात घेतले आणि त्यात बेसन टाकलं. सर्व मिश्रण बनवून झाल्यावरती गॅसवर कढई ठेवली, तेल टाकलं आणि पटापट भजी तळायला घेतली. तुम्ही पण तुमच्या घरी असेच भजी बनवा आणि खाऊन पिऊन मस्त राहा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.